नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. कधी विचार केलाय आपण दिवस रात्र शेतात राबतो, घाम गाळतो, एका चांगल्या हंगामाची स्वप्न बघतो. पण काय होईल जर ज्या पायावर आपण आपल्या मेहनतीची इमारत उभी करतोय तो पायाच कोणीतरी पोखरून काढलात तर? हो, आज आपण बोलणार आहोत त्यात सर्वात मोठ्या धोक्याबद्दल, ज्याचं नाव आहे बनावट डीएपी. तुम्ही जेव्हा खताच्या दुकानातून ते एक पोतं उचलून आणता ना, तेव्हा ते फक्त खत नसतं. नाही, ते आपल्या मुलांच्या शाळेची फी असते, आपल्या घराचं सुख असतं आणि आपल्या पुढच्या पूर्ण वर्षाच्या मेहनतीचं एक वचन असतं. आणि फक्त एक चुकीचा निर्णय आणि हे सगळं काही डोळ्या देखत नाहीसं होऊ शकतं. आणि म्हणूनच ही लढाई आपल्याला एकट्याने नाही लढायची आहे, ही आपल्या सगळ्यांची आहे. तर पुढे जाण्याआधी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करून या जागरूक शेतकऱ्यांच्या मोठ्या कुटुंबात नक्की सामील व्हा. चला तर मग एकत्र मिळून या फसवणुकीला उत्तर देऊया. बाजारात एक असा चोर लपलेला आहे जो रात्री अपरात्री तुमच्या शेतात शिरत नाही, तो दिवसाढवळ्या तुमच्या समोर येतो आणि तुमच्याच हातून तुमच्या पिकाचा जीव काढून घेतो. हो, आणि याच सर्वात मोठ्या विश्वासघाताचं नाव आहे बनावट खत. आणि हे नुकसान म्हणजे काही किरकोळ गोष्ट नाहीये. आपण बोलतोय 30 ते 40% नुकसानीबद्दल. म्हणजे विचार करा, तुम्ही 100 पोती पिकाची अपेक्षा करत असाल तर त्यातली 40 पोती सरळ गायब. हे फक्त आकड्यांचं गणित नाहीये, हे आपल्या स्वप्नांवर, आपल्या मेहनतीवर झालेला थेट हल्ला आहे. आणि का होतं हे नुकसान? कारण ज्या गोष्टीला आपण अमृत समजून आपल्या काळ्या आईच्या पोटात टाकतो ते दुसरं तिसरं काहीच नाही तर फक्त रंग दिलेली माती किंवा दगडाची पावडर असू शकते. हे तुमच्या पिकाला 1% फायदा देत नाही, उलट तुमच्या जमिनीची ताकद आणि तुमच्या खिशातला पैसा दोन्हीच्या दोन्ही हिसकावून घेतं. तर मग प्रश्न हा आहे की या बहुरुपयाला, या चोराला ओळखायचं कसं? उत्तर सोपं आहे, पण ते त्याच्या रंगात नाहीये, अजिबात नाही. त्याची खरी ओळख लपलेली आहे एका सिक्रेट कोडमध्ये, आणि तो कोड आहे 1840. चला, हा कोड आज आपण डिकोड करूया. हे जे आकडे आहेत ना, 1840, हे म्हणजे डीएपीचं जन्मप्रमाणपत्र आहे. कायद्याने प्रत्येक खऱ्या पोत्यावर हे असलंच पाहिजे. यातला 18 म्हणजे 18% नायट्रोजन, जो पिकाला सुरुवातीची हिरवीगार तरतरी देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आकडा 46% फॉस्फरस. हा फॉस्फरस म्हणजे आपल्या पिकाची बॅटरी आहे, हो, जी मुळं मजबूत करते आणि दाण्यांमध्ये वजन भरते. पण बाजारात गेलं की सगळं गणितच बदलतं. तिथे आपल्याला या आकड्यांपेक्षा एका वेगळ्याच वादात अडकवलं जातं. कोणता वाद? तोच काळं डीएपी घेऊ की तपकिरी, कोणतं चांगलं? आणि बरोबर इथेच, याच गोंधळात आपली फसवणूक होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. चला, आज हा गोंधळ आपण कायमचा मिटवून टाकूया. एक गोष्ट डोक्यात पक्की करा, डीएपीचा रंग ठरतो रॉक फॉस्फेट नावाच्या दगडावरून, ज्यापासून ते तयार होतं. आता साधं गणित आहे. जशी आपली जमीन कुठे काळी असते, कुठे तांबडी असते, तसाच हा दगड पण जगात वेगवेगळ्या रंगांचा मिळतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, खताच्या रंगाचा आणि त्याच्या ताकदीचा शून्य काहीही संबंध नाही. म्हणूनच पुढच्या वेळेस कोणी रंगावरून तुम्हाला गोंधळात टाकायचा प्रयत्न केला तर तिकडे लक्षच द्यायचं नाही. आपली लढाई काळाविरुद्ध तपकिरी नाहीये, आपली लढाई आहे अस्सल विरुद्ध बनावट. आणि ही लढाई जिंकायची असेल तर आपल्या भात्यात काही शस्त्र पाहिजेतच. आणि घाबरू नका, ही शस्त्र म्हणजे काही मोठमोठ्या मशीन नाहीत. या आहेत अगदी सोप्या घरगुती चाचण्या, 100% खात्रीशीर, ज्या तुम्ही दुकानातल्या दुकानात किंवा घरी आरामात करू शकता. चला तर मग आज आपण आपली स्वतःची छोटीशी लॅब तयार करूया. पहिली चाचणी सगळ्यात सोपी, कडकपणाची चाचणी. काय करायचं? डीएपीचे 4-2 दाणे हातात घ्या आणि फक्त आपल्या नखाने दाबून बघा. इतकं सोपं आहे. आता बघा, जर डीएपी अस्सल असेल ना तर त्याचा दाणा कडक असतो, तो तुमच्या नखाला लवकर दाद देणार नाही. पण जर तो दाणा मातीच्या गोळ्यासारखा लगेच फुटला, त्याची भुकटी झाली, तर तिथे सावध व्हायचं. तो धोक्याचा पहिला इशारा आहे. आता दुसरी आणि सगळ्यात खात्रीशीर चाचणी, चुना चाचणी. या चाचणीत खोटं बोलता येतच नाही. तळहातावर थोडे डीएपीचे दाणे घ्या, त्यात चिमूटभर आपला खायचा चुना टाका आणि पाण्याचे फक्त 2 थेंब टाकून त्याला चांगलं चोळा. आता बघा, जर ते डीएपी खरं असेल तर तुमच्या नाकात एक तीव्र असा झोंबणारा वास येईल की तुम्ही हात दूर कराल. हा वास म्हणजे अमोनिया वायू, जो त्यातील नायट्रोजनची 100% गॅरंटी देतो. आणि जर वास आलाच नाही तर विषय संपला, ते खत बनावट आहे. आणि समजा तुम्हाला अजून पक्की खात्री करायची असेल तर ही तिसरी चाचणी, उष्णता चाचणी.
एखादा जुना चमचा किंवा पत्र्याचा तुकडा घ्या आणि त्याला विस्तावर चांगला लाल होईपर्यंत गरम करा. आता त्यावर DAPचे काही दाणे टाका आणि गंमत बढा. जर DAP अस्सल असेल तर ते दाणे मक्याच्या लाह्यांसारखे टम्म फुगतील. पण जर त्यात माती वाळूची भेसळ असेल तर ते फुगणार नाहीत, फक्त लाल होतील किंवा तडकतील. आणि जर युरियाची भेसळ असेल तर ते दाणे फुगण्याच्या ऐवजी लगेच वितळून त्याचं पाणी होऊन जाईल. म्हणजे बघा, भेसळ स्वतःहून सांगते की मी बनावट आहे. तर पाहिलात, या 3 सोप्या चाचण्या, हे फक्त ज्ञान नाहीये, ही तुमची ताकद आहे, तुमचं सुरक्षा कवच आहे. आता खत खरं आहे की खोटं हे ठरवणारा विक्रेता नाही, तर तुम्ही आहात. सगळा कंट्रोल आता तुमच्या हातात आहे. म्हणून पुढच्या वेळेस खत घ्यायला जाल तेव्हा ही चेकलिस्ट विसरू नका. पहिलं, पक्क बिल मागायचं. दुसरं, पोत्याची शिलाई आणि छपाई तपासा. तिसरं, रंगावर नाही स्वतः केलेल्या चाचणीवर विश्वास ठेवायचा. आणि चौथं, जर कोणी बाजारापेक्षा खूपच कमी किमतीत खत देत असेल तर तिथेच सावध व्हायचं. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जागरूक शेतकरीच समृद्ध शेतकरी होऊ शकतो. कारण ज्या शेतकऱ्याकडे ज्ञान आहे त्याला कोणी फसवू शकत नाही. तुमची मेहनत, तुमचा घाम खूप मौल्यवान आहे. त्याला बनावट खताने वाया जाऊ देऊ नका. त्याला फक्त अस्सल खताची जोड द्या.